नमस्कार, मी मिसेस मानसी परेश देशमुख आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे मानसीज कुकिंग स्टोरीमध्ये। हे आहे धर्माकोल प्रेस ऑइलचं शेंगदाणा तेल। तर मी सध्या ह्या तेलातच स्वयंपाक करते आणि ते अतिशय छान आहे। तर आज झालं असं की आमच्याकडे आले पाहुणे आणि त्यांना फोडणीचं वरण खायचं होतं। आता डाळ उकडून फोडणी करण्यापर्यंत मला वेळ नव्हता, तर मी काय केलं की तेलामध्ये जिरे, मोहरी, हिंग, मेथीचे 4-5 दाणे असं सर्व घालून छान सगळं तडतडवू दिलं। सगळ्याची खमंग फोडणी झाल्यानंतर त्यामध्ये मी घातला कढीपत्ता आणि कांदा, उभा चिरलेला पातळ कांदा। हे सर्व मी पुन्हा एकदा छान परतवून घेतलंय। अतिशय झटपट होणारं हे वरण आहे। अगदी या वरणाबरोबर एक ऑमलेट करून घेतलं किंवा माशाची एखादी तुकडी असली तरी छान लागतं। काहीच नसेल तर बाजूला लोणचं पापड घेतलं तरी छान लागेल। आता यात मी स्लीट केलेल्या 3-4 मिरच्या आणि 2 छोटे टोमॅटो चिरून घातलेत। त्यानंतर ही धुवून बाजूला ठेवलेली डाळ होती ती घालून घेतली। हे सर्व परतून झाल्यावर यामध्ये मी घातले हळद आणि मीठ। पुन्हा एकदा हे परतवून घेतलं आणि यामध्ये आपल्याला लागेल तसं पाणी ॲडजस्ट केलंय। जशी आपल्याला कन्सिस्टन्सी हवी आपण पाणी घालून घ्यायचं, पण आधी खूप पाणी घालून शिजवायची गरज नाही, नाहीतर मग ते पाणी बाहेर येतं डाळीचं सर्व। यात मी ओलं खोबरं आणि थोडीशी कोथिंबीर घालून पुन्हा पाणी घालून कुकरचं झाकण लावून घेतलंय आणि 4 शिट्ट्या करून घेतल्या कुकरच्या। आता कुकर थंड झाल्यावर ओपन केलं, पुन्हा कन्सिस्टन्सी बघितली तर ही खूप घट्ट आहे। यात मी आता पाणी घालून घेतलंय। गॅस पुन्हा लावून घ्यायचा आहे, पाणी घालून घ्यायचंय आणि उकळी आल्यावर पुन्हा एकदा ओलं खोबरं, कोथिंबीर एवढं घालून छान आपली डाळ सर्व करायला तयार। तर कशी वाटली आजची ही डाळ सांगायला विसरू नका। लाईक, शेअर, सबस्क्राईब करत राहा आणि मला कळवत राहा तुम्हाला अजून काय काय बघायला आवडेल। बघा किती छान दिसतेय। चला तर मग मंडळी जेवायला। गरमागरम भातासोबत मस्त फोडणीचं वरण तयार आहे। या तर मग जेवूया। धन्यवाद। नमस्कार, मी मिसेस मानसी परेश देशमुख आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे।